अनपेक्षित की अपेक्षित इविक्शन झाले मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन 7च्या घरात. हा सदस्य गेला बाहेर. नक्कीच कोणती चूक होती, कोण कारणीभूत होतं, का गेलं बाहेर, या सगळ्यांची नक्कीच आता या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, कोणाला वाटलंही नसेल का हा सदस्य जो आहे तो शेवटच्या आठवड्यापर्यंत बाहेर जाईल म्हणून, कारण पहिल्या दिवशी जेव्हा एंट्री घेतली त्या दिवशी असंच वाटलं होतं की हा सदस्य तगडा सदस्य आहे. भांडणं, झगडे यामध्ये अत्यंत कौशल्याने शेवटच्या आठवड्यापर्यंत हा स्वतःची जी बाजू आहे ती निभावून नेईल प्रत्येक टास्कमध्ये, कारण या सदस्याला बिग बॉसचा अनुभव होता. मित्रांनो, मी अजिबात ताणत नाहीये. तिसऱ्या आठवड्यात या सदस्याचा प्रवास संपला आणि भाऊच्या धक्क्यावर अनपेक्षित इविक्शन नक्कीच होणार आहे आजच्या एपिसोडमध्ये. तत्पूर्वी आपण ही न्यूज सांगू. तत्पूर्वी न्यूज सांगण्याच्या आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. आवडला तर व्हिडिओ नक्कीच. बिग बॉस मराठी सीझनच्या तिसऱ्या आठवड्यातून एकूण 8 सदस्यांवरती एलिमिनेशनची टांगती तलवार होती आणि यामध्ये दीपाली सय्यद, सोनाली राऊत, विशाल कोटियन, प्रभू शेळके, प्राजक्ता शुक्रे, करण सोनवणे, ओमकार राऊत, रुचिता जामदार हे 8 सदस्य घरातून बेघर होण्यासाठी नॉमिनेट झालेले होते. आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये घरात मिस्टर इंडिया हे नॉमिनेशन कार्य पार पडलं होतं. या टास्क दरम्यान अनेक स्पर्धकांच्या मैत्रीमध्ये फूट पडल्याचं सुद्धा आपल्याला बघायला मिळालं. आयुष संजीव घराचा कॅप्टन असल्याने या आठवड्यात नॉमिनेशन प्रक्रियेतून तो सेफ होता. मिस्टर इंडिया टास्कमध्ये एकूण 7 सदस्य जे होते ते नॉमिनेट झाले. याशिवाय नॉमिनेशन मधील 8वी सदस्य जी आहे ती सोनाली राऊत जी आहे तिने आदल्या आठवड्यात टास्क खेळण्यासाठी नकार दिला होता. त्यामुळे बिग बॉसने तिला थेट नॉमिनेट केलं होतं. शेणाचं दार आणि मेणाचं दार हा जो टास्क होता आणि यामध्ये पॉवर की साठी खेळवण्यात आलं होतं. यामध्ये कपडे घाण होतील म्हणून तिने शेण अंगावरती घेण्यास स्पष्ट नकार दिला आणि त्यानंतर बिग बॉसने तिला थेट नॉमिनेट केलं होतं. त्यामुळे या आठवड्यातून भाऊच्या धक्क्यावरती सोनाली राऊत या सदस्य ज्या आहेत ते बिग बॉस मराठी सीझन 6च्या तिसऱ्या आठवड्यामधून थेट घराच्या बाहेर गेलेले आहेत. याचं जे आहे ते स्पष्ट जे आहे नाव ते अखेर नक्कीच सोशल मीडियावरती ही याची चर्चा आता सुरू झालेली आहे आणि सोनाली राऊत या घराबाहेर गेल्याचं वृत्त सोशल मीडियावरती समोर येत आहे. अखेर सोनालीला ही चूक चांगलीच महागात पडलेली आहे टास्क न खेळल्यामुळे आणि तिच्या चुकीने ती स्वतःच नॉमिनेट झालेली आहे. सोनाली राऊतचा घरातील प्रवास इतक्या लवकर संपेल असं कुणालाही वाटत नव्हतं, परंतु या अनपेक्षित एविक्शन नंतर सगळ्यांनाच धक्का बसला असणार. आता याबाबतची स्पष्टता रविवारी संध्याकाळी होणारा भाऊचा धक्का आहे येथे सगळ्या स्पर्धकांना मिळेल. तुमच्यासाठी तर ही न्यूज नक्कीच सोशल मीडियावरती चर्चेमध्ये येणार आहे. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.